नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण ऑनलाईन बॅचला सुरुवात केलेली आहे। बरेचसे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सबस्क्राइब केलेलं आहे चॅनल माझं। जे कोणी असतील ज्यांना मराठी बद्दल अपडेट्स आणि मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी माझ्या निर्मिती एमपीएससी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं। तर ज्यांनी विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राइब केलेला आहे, लाईक केलेला आहे, शेअर केलेला आहे अशा सर्वांचा मी त्या ठिकाणी खूप खूप आभारी आहे। आज विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला जो काही मराठी भाषेतील अतिशय उत्तम असा जो काही प्रकार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिला घटक आहे तो म्हणजे कोणता बरं? मराठी भाषा घटक आहे। विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये 2 गुणांना हा विद्यार्थी मित्रांनो घटक विचारल्याशिवाय राहत नाही। ओके, लहानातील लहान परीक्षा असो की मोठ्यातील मोठी परीक्षा असो, विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेला या मराठी भाषा या घटकावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय विचारलं जातं बरं? तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो। आलं का लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं यावरती प्रश्न विचारता आहेत आणि मराठी भाषा व्याकरण व लिपी हा जो काही घटक आहे अतिशय महत्त्वाचा आहे, तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आलं लक्षामध्ये? आता बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या घटकाचं नाव आहे आपल्या मराठी भाषा। काय आहे? मराठी भाषा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा या घटकामध्ये आपण भाषा या संकल्पनेपासून आपण शिकणार आहोत। नेमकं भाषा म्हणजे तरी काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो। काय होतो बरं? भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भाषा हा शब्द संस्कृतच्या भाष या धातूपासून तयार झाला आहे। आता लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो भाषा या शब्दाचा अर्थ काय म्हटल्याच्या नंतर काय होतो बरं? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो। आलं का लक्षामध्ये? तर भाषा हा शब्द संस्कृतच्या कोणत्या धातूपासून बनला? तर विद्यार्थी मित्रांनो भाषा हा शब्द संस्कृतच्या भाष या धातूपासून बनला। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो भाषा म्हणजे तरी काय असणार? भाषेची व्याख्या कशी आहे? आता मला सांगा, आपण विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या समाज जीवन आहे का नाही बरं? वेगवेगळ्या व्यक्तीचं वेगवेगळं समाज जीवन आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो समाज जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना काही ना काही सामाजिक नियमांना अनुसरूनच आपण जीवन जगत असतो। ओके, आता मला सांगा आपल्याला त्या ठिकाणी कोणालाही मारतो म्हटलं तर चालतं का बरं? बिलकुल चालणार नाही। आलं का लक्षामध्ये? आता विद्यार्थी मित्रांनो जे आपण समाज जीवन जगत असतो ते समाज जीवन ज्या पद्धतीने आपण जगतो ना त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जगण्यासाठी जे काही नियम असतात नियमासहित आपण समाज जीवन जगत असतो। आता हेच समाज जीवन जगत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळचं कोणीतरी असते, आपल्या जवळचं कोणीतरी असते की जेणेकरून आपण आपल्या मनातील सर्वच्या सर्व भावना, आपल्या मनामध्ये येणारे वेगवेगळे विचार, आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना आपण कोणासमोर तरी मांडत असतो। अतिशय प्रिय असणाऱ्या माणसापाशी आपण त्या ठिकाणी काय करतोय बरं? मन मोकळं करून टाकतो, हे की नाही? तसा माणूस हवा आहे, एक असा कोणता तरी माणूस हवा आहे की त्याच्याजवळ आपण काय करतो बरं? मन मोकळं करून टाकतोय। ओके, त्याला आपण मित्र म्हणतो। आलं का लक्षामध्ये? कोणाला तरी मित्र असावा, कोणाला तरी मैत्रीण असावा की त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर आपण मन मोकळं करून टाकतो, है की नाही बरं? आता मला सांगा एखाद्या जर पाशी आपण जातो, आपल्या मनातील भावना आपण सांगतो, आपल्या मनातील विचार आपण सांगतो, आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या कल्पना आपण सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये आलेले अनेक वेगवेगळे अनुभव आपण सांगतो। मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हे सगळं सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय? भाषेचा वापर करतोय। म्हणून विद्यार्थी मित्रांनो भाषेची व्याख्या करत असताना त्या ठिकाणी काय होतं?
आपल्या मनातील काय आपल्या मनातील भावना विचार कल्पना काय आपल्या मनातील भावना विचार कल्पना किंवा अनुभव काय म्हणलं या ठिकाणी किंवा अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय बरं किंवा अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय बरं भाषा। आता लक्षात घ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाषेची व्याख्या कशी आहे हे लक्षात घ्यायचं आपल्या मनातील विचार कल्पना भावना किंवा अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजेच भाषा। आलं का लक्षामध्ये। आता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सारख्या परीक्षेला त्या 4 शब्दांमधून एखादा शब्द उचलतात आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारतात। ओके एमपीएससीचा त्या ठिकाणी पॅटर्न पाहता त्या 4 शब्दांच्या पासून 4 वाक्य बनवली जातात। विद्यार्थी मित्रांनो कसं आपल्या मनातील भाषा म्हणजे काय सरळ सरळ काय असणार आहे एमपीएससीचा प्रश्न पॅटर्न काय असणार आहे बघा वर दिलं जातं भाषा म्हणजे काय आणि त्याच्या खाली पुन्हा 4 वाक्य दिली जातात। विचार व्यक्त करण्याचे साधन कल्पना व्यक्त करण्याचे साधन अनुभव व्यक्त करण्याचे साधन आणि त्याचबरोबर भावना व्यक्त करण्याचे साधन। त्याच्या खाली पुन्हा 4 पर्याय देतात 1 व 2 बरोबर 2 व 4 बरोबर 1 व 3 बरोबर आणि वरील सर्व बरोबर। मला सांगा विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे त्याचं उत्तर एकाच व्याख्येमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे म्हणजे वरील सर्व बरोबर। मग हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एका व्याख्येमध्ये पाठ करायचं आहे आपल्या मनातील भावना विचार कल्पना किंवा अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होतं भाषा। आलं लक्षामध्ये भाषा म्हणजे काय हे नेमकं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल। ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता पोलीस भरती सारख्या एक शब्द उचलतात म्हणतात विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच डॅश डॅश होय काय होय भाषा होय विषय संपला। तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी भाषा म्हणजे काय आता लक्षात घ्या हे सगळे संकल्पना तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर आता तुम्हाला प्रश्न पडतोय की मानव भाषा कसा शिकतो। ओके मानव भाषा कसा शिकतोय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं मानव भाषा कसा शिकतो यावरून मराठी भाषा कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या पडतात 5 पायऱ्या पडतात। आलं का लक्षामध्ये एकूण किती पायऱ्या 5 पायऱ्या पडतात। तर विद्यार्थी मित्रांनो त्या 5 पायऱ्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मानव भाषा कसा शिकतो मानवामध्ये विद्यार्थी मित्रांनो भाषा निर्मिती कशी होते तर लक्षात घ्यायचं 5 पायऱ्या पडतात किती बरं 5 पायऱ्या। ओके आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे या 5 पायऱ्याच्या अंतर्गत येऊन काय करतो मानव भाषा शिकतो। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहिली जी काही भाषेची पायरी आहे ती कोणती बरं श्रवण आहे। श्रवण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असणार बरं ऐकणे काय आहे श्रवण म्हणजे ऐकणे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या लहान मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्याची आई काय करते बरं त्या लहान मुलाला अंथरुणावरती टाकते आणि घरातील इतर कामे करते आणि टपकन एखादं भांड काम करत असताना खाली पडलं तर त्याच्या आवाजाने बाळ काय करतो आपले कान करतो ना बरं पण कान टवकारतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्या बाळामध्ये पहिली पायरी निर्माण होते श्रवण म्हणजे ती काय करते ऐकते। सगळ्यात अगोदर ऐकतो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो ग्रहण करतो ग्रहण केल्याच्या नंतर आकलन करतो आकलन करून संकलन करून नंतर बोलायला शिकतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा कौशल्याची दुसरी पायरी कोणती म्हटलं तर काय असणार आहे संभाषण। कोणती आहे बरं संभाषण। आता संभाषण म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे परस्परांशी बोलणे काय आहे बरं परस्परांशी बोलणे। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो संभाषण म्हणजे काय असणार परस्परांशी बोलणे। आता परस्परांशी बोलणे म्हणजे नेमकं कसं तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो
लहान लेकरू ज्या वेळेला आपल्या आईजवळ असतं, आईच्या कुशीमध्ये असतं, त्यावेळेला त्याची आई त्याचा लाड करत असते. ओके, त्याची आई लाड करत असताना विद्यार्थी मित्रांनो काय करते बरं, हळूहळू त्याच्या पोटाला त्या ठिकाणी गुदगुल्यासारखं करते. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो काय करते बरं ते बाळ, आईच्या तोंडाकडे बघतं, आईच्या मुखाकडे बघतं आणि हसू लागतं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आईने केलेले हावभाव आणि बाळाने दिलेलं प्रत्युत्तर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बाळ काय करतं, आईसोबत परस्परांशी काय करतं, संभाषण करतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही काय आहे, दुसरी पायरी आहे. बाळ थोडा मोठा होऊ लागतो, बाळ मोठा होऊ लागल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो काय करतोय बरं, कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या समोर येतो, इतर सदस्यांच्या सोबत राहतो आणि इतर सदस्यांची संगत मिळाल्याच्या नंतर असे अनेक शब्द त्याच्या कानावरती पडतात. मग ते कानावरती पडल्याच्या नंतर ते ग्रहण करतं आणि विद्यार्थी मित्रांनो काय करतं बरं, ते बोलायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तिसरी पायरी तयार होते. ते कोणती बरं, भाषण. भाषण म्हणजे काय बरं, बोलणे. त्याच्या लक्षात बाळ मोठा होऊ लागतो, बाळ मोठा होऊ लागल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर दादा मन, मामा मन, दादा अशा पद्धतीचे शब्द कानावरती घेतो आणि अशा पद्धतीचे शब्द कानावरती घेतल्याच्या नंतर तेच त्या ठिकाणी हळूहळू शिकते. त्याच्यामध्ये भाषण ही बोलण्याची तिसरी पायरी तयार होते. मग हळूहळू तो मोठा होऊ लागल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तो शाळेत जातो, बालवाडीमध्ये गेल्याच्या नंतर अक्षरांची ओळख होते. अक्षरांची ओळख झाल्याच्या नंतर तो हळूहळू वाचायला शिकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये चौथी पायरी तयार होते, वाचणे. त्याच्यानंतर पाचवी तयारी, ज्याच्यामध्ये काय होते, शारीरिक परिपक्वता त्या ठिकाणी तयार होते. जशी शारीरिक परिपक्वता तयार झाली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय झालं, लेखन ही पायरी त्याच्यामध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो लेखन म्हणजे काय, लिहिणे. आलं का लक्षामध्ये. आता बघा, मानव भाषा शिकण्याच्या एकूण किती पायऱ्या, तर मराठी भाषा कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या, असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर लक्षात ठेवायची पहिली पायरी आहे श्रवण, दुसरी पायरी आहे संभाषण, तिसरी पायरी आहे भाषण, चौथी पायरी आहे वाचन आणि पाचवी पायरी आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन. ओके, पाचवी पायरी काय असणार आहे, लेखन. तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काय 5 पायऱ्या बघितल्याच्या नंतर या ठिकाणी काय असणार आहे, पहिली श्रवण, दुसरे संभाषण, तिसरे भाषण, चौथे विद्यार्थी मित्रांनो काय बरं, वाचन, पाचवी लेखन. ओके, आता तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी प्रश्न पडला असेल. कसा प्रश्न बरं, ज्या वेळेला मानव भाषाच बोलू शकत नव्हता त्यावेळेला मानव आपले व्यवहार कसे चालायचा, है ना. प्रश्न पडणार, कारण का मानवाला भाषा आपण बोलू शकतो हे माहीतच नव्हतं, भाषा अस्तित्वातच नव्हते. असा ज्या वेळेला आपण झोपत असताना विचार करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो काय होते बरं, नक्कीच थोडंसं काय येतंय, विचारमग्न होतो. विचारामध्ये मग्न झाल्याच्या नंतर त्यानं तो विचार करत असताना नेमकं त्याला काय आढळून येते, त्याला आश्चर्य वाटते ना. मग अशा काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो भाषेच्या 2 प्रकारानुसार त्या ठिकाणी काय करायचे बरं, काय करायचे, मानव आपले व्यवहार चालवायचे. पहिला होता तो विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं, नेत्र पल्लवी व्हायचा आणि दुसरा होता कोणता, कर पल्लवी होता. दुसरा कोणता, कर पल्लवी होता. मग नेत्र पल्लवी आणि कर पल्लवी. नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्यांच्या खानाखुणा, तर कर पल्लवी म्हणजे हातांच्या खाना. तर विद्यार्थी मित्रांनो नेत्र पल्लवीचा समावेश डोळ्यांच्या खानाखुणा म्हणजे काय, पूर्वी ज्या वेळेला लग्न व्हायचे त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला सुद्धा काय नेत्र पल्लवी या ठिकाणी अस्तित्वात होता. आता कसं, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्ही जा त्यावेळेला ग्रामीण भागामध्येच नाही तर आपला भारत देश काय आहे, पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे.
आलं का लक्षामध्ये? पुरुष प्रधान संस्कृतीचा होता, तर लक्षात घ्यायचं त्यावेळेला एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्याच्या नंतर ती सासर घरची सून म्हणून त्या ठिकाणी जायची, त्यावेळेला तीच सून दरवाजावरती थांबायची, त्यावेळेला तिचा सासरा दुसऱ्या कोणत्या तरी एका बाईला सोबत घेऊन यायचा आणि आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तो तिच्याकडे काय करायचा, डोळे वटारून बघायचा। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ती सून समजून जायची की या ठिकाणी कोणीतरी नवीनच सोयरीबाई आलेली आहे, म्हणून डोक्यावरती पदर घ्यायचे आणि विद्यार्थी मित्रांनो ती घरामध्ये द्यायची। आता मला सांगा, तिच्या सासऱ्याचे डोळे वटारून बघणे आणि सुनेचे त्या ठिकाणी समजणे ही कोणती भाषा आहे? नेत्रपल्लवीची भाषा। आता मला सांगा, तो दूर आहे, आपला ध्वनी जाऊ शकत नाही, त्यावेळेला आपण त्याला असा हात करून बोलतो, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो काय बरं तो समजून घेतोय की मला बोलवाय, बरोबर आहे? मग तेव्हा कोणती भाषा होते? करपल्लवीची भाषा होते। भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत गेली आणि आधुनिक भाषेचे किती दोन प्रकार आले का लक्षामध्ये? आधुनिक भाषेचे दोन प्रकार, पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं? पहिला आधुनिक भाषेचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता? नैसर्गिक भाषा। कोणता आहे? नैसर्गिक भाषा। तर विद्यार्थी मित्रांनो पहिला भाषेचा प्रकार आहे आधुनिक भाषेचा पहिला प्रकार नैसर्गिक भाषा, तर दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो याचाच विरुद्धार्थी शब्द कोणता बरं? कृत्रिम भाषा। आता लक्षात घ्या आदरणीय विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा त्याला नॅचरल लँग्वेज म्हणतात इंग्रजीमध्ये, याला आर्टिफिशियल लँग्वेज असं म्हणतात। हे आधुनिक भाषेचे हे दोन प्रकार झाले। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे काय असणार आहे नैसर्गिक भाषेमध्ये, काय आहे या कृत्रिम भाषेमध्ये, तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो जी भाषा ओके ज्या भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येत नाही, आलं का लक्षामध्ये? काय म्हणलं मी या ठिकाणी? जी भाषा विद्यार्थी मित्रांनो मनुष्य प्राण्यांची बोलण्याची भाषा आहे, जिचा पडताळा करून पाहता येत नाही अशी स्वाभाविकपणे बोलली जाणारी भाषा म्हणजे। आता विद्यार्थी मित्रांनो मी मी कोणती भाषेमध्ये बोलायलो बरं? नैसर्गिक भाषेमध्ये। आता अतिशय महत्त्वाचा या वाक्यामध्ये शब्द म्हणजे कोणता बरं? पडताळा। आता पडताळा करून पाहता येत नाही म्हणजे काय? तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो पडताळा करून पाहता येत नाही म्हणजे मी बोलायलो माझ्या मुखातून असंख्य ध्वनी बाहेर पडायले है ना, मी बोलायलो माझ्या मुखातून असंख्य ध्वनी बाहेर पडायले, मग मी जर एखादा शब्द उच्चारला तर तुम्हाला तो एकदाच आहे, आलं का लक्षात? आता उदाहरणामध्ये मी काय म्हणालो? भाषा। आता भाषा म्हटल्याच्या नंतर जर तुम्ही पुन्हा ऐकतो म्हटल्याच्या नंतर पुन्हा त्याचा पडताळा करून पाहता येतो का बरं? येत नाही। मग भाषा हा शब्द तुम्हाला ऐकण्यासाठी पुन्हा मलाच म्हणावं लागेल है ना, म्हणून तिचा पडताळा करून पाहता येत नाही, तिला काय म्हणायचं? नैसर्गिक म्हणतात। आलं का लक्षामध्ये? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी येतात विविध पशु प्राण्यांचे आवाज कोणत्या भाषेत समाविष्ट होतात? तर नैसर्गिक भाषेत। मनुष्य प्राण्यांचा आवाज कोणत्या भाषेत समाविष्ट होतो? नैसर्गिक भाषेत। गायीचे हंबरणे, घोड्याचे किंकाळणे, घोडाचे भुंकार कोणत्या भाषेत समाविष्ट होतात? तर विद्यार्थी मित्रांनो कोंबड्याचे आरवणे कोणत्या भाषेचं वैशिष्ट्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक भाषेचं। आलं का लक्षामध्ये? कारण की जी भाषा शिकली जात नाही त्या भाषेचा उपजत गुणधर्म स्वनिर्मित असते, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? नैसर्गिक भाषा। आलं का लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक भाषेचे वैशिष्ट्य कोणते ती जर तुम्हाला जर प्रश्न विचारले 4 त्या ठिकाणी वाक्यामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील विधान सत्य असत्य ओळखा म्हटलं तर त्या नैसर्गिक भाषेची संकल्पना तुम्हाला पूर्णपणे लक्षात आली पाहिजे, जेणेकरून त्यावरचा एकही प्रश्न चुकता कामा नये। आलं का लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा
नैसर्गिक भाषा, नैसर्गिक भाषा म्हटल्याच्या नंतर काय त्याचा विरुद्धार्थी शब्द कृत्रिम भाषा. आता नैसर्गिक भाषेचा विरुद्धार्थी शब्द कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर ही स्वाभाविकपणे मनातून नैसर्गिकपणे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम भाषा म्हणजे ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणा जिचा पडताळा करून पाहता येतो. आता लक्षात घ्या काय म्हणलं या ठिकाणी, तिचा पडताळा करून पाहता येतो अशी संकेताने दर्शवलेली भाषा म्हणजेच कृत्रिम भाषा होय. आता विद्यार्थी मित्रांनो, संकेताने दर्शवलेली भाषा म्हणजे काय होय, कृत्रिम भाषा होय. तर तिला त्या ठिकाणी काय म्हणतात बरं, सांकेतिक भाषा. ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणा, आलं का लक्षात. आता तिचा पडताळा करून पाहता येतो म्हणजे तरी कसं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काय केलं, भाषा हा शब्द लिहिला आहे ना. आता मी भाषा हा शब्द लिहिला आणि अमेरिकेला 2 वर्षासाठी गेलो आणि अमेरिकेहून 2 वर्षाच्या नंतर इथं आलो. त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाचा, या लिहिलेल्या या भाषेचा मला पडताळा करून पाहता येतो है ना, जसाच्या तसं आहे नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्व लिपियुक्त भाषा ज्या असतात ना ते कोणत्या मध्ये येतात, सांकेतिक भाषेत म्हणजे कृत्रिम भाषेत. आलं का लक्षामध्ये. जेवढं टंकलेखन आपण करतोय ना, जेवढं टंकलेखन करतो, टंकलेखन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ते काय असणार आहे, सांकेतिक कृत्रिम भाषा. आलं का लक्षात. आता हे जरी विद्यार्थी मित्रांनो काय करा, ज्या पद्धतीने आपण भाषा शिकत असतो त्या पद्धतीने आधुनिक भाषेचे हे 2 प्रकार जरी असले तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषेचे इतर प्रकार परीक्षेला आल्याशिवाय राहत. तर ते इतर प्रकार कोणते आहेत, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते इतर प्रकार या ठिकाणी आपल्याला शिकायचे आहेत. कधी कधी तुम्हाला लगेच प्रश्न येतोय, सारख्या परीक्षेला नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी परीक्षा, राज्य सेवा मुख्य परीक्षा, राजपत्रित अधिकारी गट क्रमांक व राजपत्रित अधिकारी गट क्रमांक ब. तर लक्षात घ्यायचं, राजपत्रित या सर्व महाराष्ट्रातील मोठ्यातली मोठ्या लहानातली लहान परीक्षेला या भाषेवरती प्रश्न विचारला जातो. आलं का लक्षात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं मातृभाषा म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषा, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायचं, कुटुंबात बोलली जाणारी भाषा म्हणजेच काय असते, मातृभाषा. सर्वप्रथम बाळ आईच्या मुखातून जी सर्वप्रथम भाषा शिकतो तिला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे, मातृभाषा. आलं का लक्षामध्ये. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषेबद्दल खालीलपैकी असत्य विधाने ओळखा. तर लक्षात घ्यायचे त्याचे कसे येतात विधाने. तर पहिलाच विधान येतं, मातृभाषा ही परस्पर वेगळी. आलं का लक्षात. तर दुसरं विधान त्या ठिकाणी विचारलं जातं की विद्यार्थी मित्रांनो, एकाच भाषेमध्ये अनेक मातृभाषा असतात. एकाच भाषेमध्ये अनेक मातृभाषा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची सत्य असत्य विधाने ओळखा. म्हणून तुम्हाला या भाषेच्या प्रकारावरती विचारलं जातं. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, कुटुंबात बोलली जाणारी भाषा बाळाच्या मुखातून सर्वप्रथम ज्या भाषेला त्या ठिकाणी शिकतो ती भाषा म्हणजे मातृभाषा. प्रत्येकाची मातृभाषा ही परस्पर काय असते, परस्पर वेगळी असते. इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणी उर्दू मातृभाषेला आहे, तर कोणी हिंदी आहे, कोणी तेलुगू आहे, कोणी कानडी आहे, कोणी मराठी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषा ही परस्पर वेगळी असते. काय असते, परस्पर वेगळी असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली मातृभाषा काय आहे बरं, आपली मातृभाषा काय आहे ती मराठी आहे ना. मग आपली मातृभाषा ही मराठी आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषा हा एक घटक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हा एक भाषेचा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची दुसरी म्हणजे कोणती बरं त्या ठिकाणी, अतिशय महत्त्वाची दुसरी भाषेचा प्रकार म्हणजे कोणते, राजभाषा. आता लक्षात घ्या, राजभाषा म्हणजे तरी काय.
विद्यार्थी मित्रांनो, राजभाषा म्हणजे राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणजे राज्य सरकार राज्य व्यवहारासाठी ज्या भाषेचा वापर अधिकृतपणे करतो तेव्हा त्या भाषेला राजभाषा. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे राजभाषा असे म्हणतात. तर लक्षात घ्या, राजभाषा म्हणजे काय? तर राज्यात सर्वात जास्त प्रमाणामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला त्या ठिकाणी राज्य सरकार अधिकृतपणे ज्या भाषेचा वापर करतो तेव्हा तिला काय म्हणतात? राजभाषा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय असणार आहे? आपण आपले शासन निर्णय बघतो. शासन निर्णय म्हणतो, GR म्हणतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी या भाषेमधून म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची काय आहे बरं? राजभाषा मराठी आहे. मग लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय असणार आहे? तर राजभाषेचा दर्जा 343व्या कलमानुसार मिळतो. तर आतापर्यंत 22 भाषांना राजभाषेचा दर्जा मिळाला. मराठी या भाषेला राजभाषेचा दर्जा विद्यार्थी मित्रांनो केव्हा मिळाला? तर 1965 मध्ये मिळाला. ज्या वेळेला 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणून राजभाषा हा एक तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सध्याला अतिशय महत्त्वाचा प्रकार म्हटला जाणारा कोणता बरं या ठिकाणी? अभिजात भाषा. आता अभिजात भाषा म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे? अभिजात या शब्दाचा अर्थ घ्यायचा. काय घ्यायचा आहे? अभिजात या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिजात भाषेचा काय असणार? लक्षात घ्या, अभिजात या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो काय होतो? प्राचीन. प्राचीनचा विरुद्धार्थी काय होतो? अर्वाचीन म्हणजेच आधुनिक. आलं का लक्षामध्ये? मग अभिजात म्हणजे काय आहे? प्राचीन आहे. ओके, तर काय असणार? 2000 ते 2500 वर्षापूर्वीच्या जुन्या प्राचीन भाषेला अभिजात भाषा असे. आलं का लक्षामध्ये? 2000 ते 2500 वर्षापूर्वीच्या जुन्या प्राचीन भाषेला अभिजात भाषा असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? विद्यार्थी मित्रांनो, 2004 ला कोणत्या भाषेला? तामिळ या भाषेला मिळाला. 2005 ला कोणत्या भाषेला? संस्कृत या भाषेला मिळाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2008 ला कोणत्या भाषेला मिळाला बरं? तेलुगू प्लस कानडी. काय? कोणत्या भाषेला? तेलुगू प्लस कानडी. तर विद्यार्थी मित्रांनो, 2013 ला कोणत्या भाषेला मिळाला? मल्याळम या भाषेला मिळाला. ओके, मल्याळम या भाषेला मिळाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2014 ला उडिया या भाषेला मिळाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा उडिया भाषेला 2014 ला त्या ठिकाणी काय मिळाला बरं? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तसं महाराष्ट्र राज्य सरकारचे डोळे उघडले आणि 2014 ला रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो एक समिती दिली. कशासाठी? मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता विद्यार्थी मित्रांनो काय केली बरं? एक समिती दिली. तर ते समिती विद्यार्थी मित्रांनो, त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे होते. तर त्यांची समितीचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो मराठी अभिजात भाषा समिती. मराठी अभिजात भाषा समिती त्या ठिकाणी केव्हा नेमली? तर 2014 ला त्या ठिकाणी नेमली. त्यांनी काय केलं बरं?
600 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी सादर केला आणि तो अहवाल काय केला बरं न्यायालयाने फेटाळला. त्याची महत्त्वाची कारणे काय तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आपली मराठी भाषा कोणत्याही निकषामध्ये बसत नसल्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्याची कारण म्हणजे मराठी भाषा ही अभिजात भाषाचे दर्जा देण्याचे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये आपली मराठी भाषा बसत. म्हणजे निकष कोणते तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणते निकष आवश्यक आहेत तर ती भाषा किती बरं किती 2 ते 2,500 वर्षापूर्वीची प्राचीन असते. तिला संस्कृती वेगळी असायला पाहिजे, तिला परंपरा वेगळी असायला पाहिजे. त्या भाषेचा उदय इतर कोणत्याही भाषेपासून झालेला नसावा. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, एकीकडे आपले व्याकरणकार छापून ठेवतात की मराठी भाषा ही संस्कृत उद्भव भाषा आहे आणि मराठी भाषेची जननी म्हणून विद्यार्थी मित्रांनो संस्कृत या भाषेला ओळखलं. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2005 मध्ये संस्कृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तिच्यापासून उत्पन्न आपली मराठी झाली. मला सांगा त्या ठिकाणी आईला जर दर्जा मिळाला असेल तर तुम्हाला मिळू नाही ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय असणार आहे, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. आलं का लक्षात? अनेक शिलालेख त्या ठिकाणी पुढे येत आहेत, अनेक शिलालेखांचा अभ्यास आहे, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे. कितीही जरी त्या ठिकाणी शिलालेख सापडले तरी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेचा थोडासा काय आहे अवधी आहे आणि वेळ लागणारच आहे. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मराठी भाषा या संदर्भामध्ये आपण पाहिलो. तर विद्यार्थी मित्रांनो आता थोडंसं आज काय शिकलो ते पार्ट आता रिपीट. कोणीच त्या ठिकाणी उत्तर चुकायचं नाही, लक्ष द्यायचं आणि लक्ष देऊन शेवटचा हा पार्ट ऐकायचा, जेणेकरून आतापर्यंत जे काही आपण शिकलोत ना ते त्या ठिकाणी पुन्हा रिपीट. आलं का लक्षात? आपण शिकलो भाषा. भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो? बोलणे असा होतो. भाषा हा शब्द संस्कृतच्या कोणत्या धातूपासून तयार झाला? भाष या धातूपासून. भाषा म्हणजे काय? आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना किंवा अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय बरोबर भाषा. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ओके. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा. आलं का लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो मानव भाषा कसा शिकतो यावरून मराठी भाषा कौशल्याच्या 5 पायऱ्या आपण बघितल्या. पहिली होती श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. दुसरी होती संभाषण. संभाषण म्हणजे परस्परांशी बोलणे. तिसरी होती भाषण. भाषण म्हणजे बोलणे. तर चौथी काय होती? वाचन. वाचन मध्ये वाचणे. तर लेखन ही शेवटची पायरी आहे. लेखन म्हणजे लिहिणे. तर विद्यार्थी मित्रांनो मानव भाषा या पायऱ्याला अनुसरून शिकत असतो ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मानव बोलू शकत नव्हता त्या प्राचीन काळी भाषेचे 2 प्रकार पडले. पहिला होता नेत्र पल्लवी, दुसरा होता कर पल्लवी, डोळ्यांच्या कानाकुना आणि हातांची. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत गेली. मग भाषेचे किती बरं आधुनिक भाषेचे पहिला पल्ला विद्यार्थी मित्रांनो कोणता? नैसर्गिक भाषा. दुसरा कोणता? कृत्रिम भाषा आहे ना. नैसर्गिक भाषा, कृत्रिम भाषा. काय असणार आहे नैसर्गिक भाषेत? नॅचरल लँग्वेज. ओके. नॅचरल लँग्वेज. नॅचरल लँग्वेज मध्ये काय आहे तर लक्षात घ्यायचं मनुष्य प्राण्यांची बोलण्याची भाषा जिचा पडताळा करून पाहता येत नाही अशी त्या ठिकाणी स्वाभाविकपणे बोलली जाणारी भाषा म्हणजेच विद्यार्थी. मनुष्य प्राण्यांचे बोलणे, अजून विविध पशु पक्ष्यांचे आवाज
या सर्वांचा समावेश नैसर्गिक भाषेत होते. घोड्याचे किंकाळणे हे कोणत्या भाषेत